वसुदेवसुतं देवं कंसचानूरमर्दनं देवकी परमानंदं कृष्णं वंदे जगद्गुरुं. श्रीमद्भगवद्गीता आणि या ठिकाणी आपला चालू असणारा अध्याय 13वा क्षेत्र क्षेत्रज्ञ विभाग योगो ज्ञान नाम. या ठिकाणी क्षेत्र आणि क्षेत्रज्ञ दोन वस्तू आहे. त्यामधील जो क्षेत्र आहे हे नाशवंत आहे, ते आपल्या बरोबर येणारं नाही, कायमस्वरूपी ते काय आहे, विनाशाकडेच जाणार आहे. आणि म्हणून अशा क्षेत्राच्या व्यतिरिक्त जो क्षेत्रज्ञ आहे हे वास्तविक माझं स्वरूप आहे. मी जे म्हणतो की मी कोण, जे मी आत्तापर्यंत नामरूपात्मक ही जी उपाधी आहे, या रामरूपात्मक उपाधीला धरून जो माझा संबंध प्रस्थापित तिच्याशी केला, मी स्वामी, मी अमुक, मी तमुक, मी श्याम, मी राम, अशा प्रकारे त्या क्षेत्रज्ञाकरिता मी या ठिकाणी क्षेत्र असणारा अथवा या क्षेत्राशी असणाऱ्या, शरीराशी असणाऱ्या अवयवांशी संबंधित गोष्टीने ते त्यावर आरोपित करून तो क्षेत्रज्ञच अशा स्वरूपाचा आहे. आणि म्हणून त्या क्षेत्रज्ञाला शरीराच्या अनुषंगाने, क्षेत्राच्या अनुषंगाने सुखी दुःखी करण्याचा प्रयत्न केला. आणि म्हणून अशा प्रकारे जोपर्यंत त्या क्षेत्रज्ञाचं म्हणून वास्तविक ज्ञान होत नाही, तोपर्यंत अत्यंतिक दुःखाची निवृत्ती आणि निरतिशय आनंदाची प्राप्ती, की ज्या आनंदासाठी आपले आपण सर्वजण या जगतामध्ये एकाच गोष्टीसाठी आपण भ्रमण करत आहोत. काय की तो असणारा जो आनंद आहे, त्या आनंदाची मला प्राप्ती व्हावी. फक्त आता त्या आनंदाची जी प्राप्ती आहे की आपापल्या अनुषंगाने, कोणी धनामध्ये, कोणी पुत्रामध्ये, कोणी जमिनीमध्ये, कोणी पत्नीमध्ये, कोणी कशामध्ये, कोणी नामरूपामध्ये, त्या स्वरूपामध्ये प्राप्त करण्याचा प्रयत्न करतो, पण ती वास्तविक स्वरूपाची नाही. हे या ठिकाणी सांगायचं की जोपर्यंत क्षेत्रज्ञाचं वास्तविक स्वरूप त्याला कळलं किंवा त्याला वास्तविक स्वरूपाचा निरतिशय आनंद ज्याला आपण म्हणतो, तो प्राप्त झाल्यानंतर दुसरी कोणतीही गोष्ट प्राप्त करण्याची जीवनामध्ये आवश्यकता पडत नाही. म्हणजे अशा प्रकारचा जो क्षेत्रज्ञाचा असणारं ज्ञान जर प्राप्त करून घ्यायचं असेल, म्हणजेच काय, परमेश्वर तत्वाचं ज्ञान. मी कोण, देव पहावयासी गेलो, देव होऊनी ठेलो, सांगितलं त्या महाराज की मी देव पाहायला गेलो. परंतु ज्यावेळेस मी देव पाहायला गेलो त्यावेळेस मलाच ते काय झालं, त्या देवाचा असणारा अनुभव, मीच देव आहे या अनुषंगाने तो अनुभव मला प्राप्त झाला. आणि म्हणून अशा प्रकारे प्रत्येकाला तो अनुभव प्राप्त करून घ्यायचा असेल तर जीवनामध्ये साधना अत्यंत अपेक्षित आहे. कुणी येऊन डोक्यावर हात ठेवील, हे करेल, त्याने होत नाही. जी साधना, तपसा ब्रह्मविजिज्ञासस्व सांगितलं, तपाच्या द्वारे ते परमेश्वर तत्वाचं ज्ञान जीवनामध्ये प्राप्त घेता येतं. आणि म्हणून अशा प्रकारे मग ते तप करण्यासाठी आपल्यामध्ये कोणत्या क्वालिटीज पाहिजेत. साधकाला ज्यावेळेस आपण साधना करत आहे त्यावेळेस ती साधना करत असताना आपल्या अंतःकरणामध्ये जे बदल होत आहेत सातत्याने, हे बदल काय करायचं, त्याचं सुद्धा परीक्षण करायचं, श्रवण मनन करायचं. म्हणून काल काय सांगितलं, परवाच्या पाठामध्ये सांगितलं, 1 वर्ष गीता ऐकल्यानंतर काय आम्हाला त्याचा परिणाम झाला, तर त्या परिणाम एवढाच झाला की येणारा जे दुःखाचे आत्तापर्यंत आघात होते, हे आघात सहन करण्याची ताकद आम्हाला मिळाली. की जसं अत्यंत ग्रीष्म ऋतूमध्ये असणारा सूर्याची तीव्र किरण 12 वाजता आपल्या अंगावर पडल्यानंतर, ज्यावेळेस आपण मध्ये छत्री धरल्यानंतर त्याची असणारी किरण तेवढीच आहे, परंतु आमच्यापर्यंत त्याची येणारी तीव्रता कमी झाली. का? छत्रीमध्ये घेतली. त्याचप्रमाणे या ठिकाणी एकदा तुम्ही साधन मार्गामध्ये आला, तुम्हाला लक्षात आलं काय आहे, की मग त्याची येणारी दुःखाचा आवेग जो होत आहे, आज सगळा दुःखाचाच आवेग आहे. आजच्या जर संसारामध्ये जर आपण पाहिलं, प्रपंचामध्ये आपल्या आसपास जर पाहिलं तर सगळा दुःखाचाच आवेग आहे. दुःखलो दुःख आहे सगळी, फक्त दुःखच आहे, दुःखाच्या व्यतिरिक्त अन्य काही नाही. आणि त्या दुःखाचा असणारा परिणाम किंवा ते दुःख सहन न करण्याची असणारी अंतःकरणाची धारणा, म्हणून बीपी, म्हणून अटॅक आहे की सहन करण्याची शक्ती नाही.
आणि म्हणून त्याकरिता म्हणून या ठिकाणी का गीता शिकायची, तर गीता शिकण्याचा आहे आलंबन तेवढंच की कमीत कमी विचाराच्या द्वारे आपण हा जीवनाचा संघर्षच या ठिकाणी, दुसरं काही नाही. म्हणून पहिल्या अध्यायापासून तर पहिला अर्जुनाला का आता संघर्षच करण्याची वेळ आली. जे माझे होते त्या माझ्यांशीच संघर्ष आहे आता, आणि संघर्षाची सुरुवात नेहमी आपल्यापासूनच होते. आणि म्हणून या ठिकाणी सांगितलं काय, धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे, सुरुवातच तिथं केली. हेच धर्माचं क्षेत्र आहे, हेच तुझा पापाचं. इथेच धर्म आणि कुरुक्षेत्र म्हणजे पाप, पुण्य पापात्मक जे युद्ध आहे या ठिकाणीच चालतंय. पुढे आपल्या अंतःकरणामध्ये चांगले गुण त्याच्या विरुद्ध वाईट गुण यांचा असणार युद्ध इथंच सुरुवात आहे. मग ती पुढे जाऊन आपले माझा मामा, माझा भाचा, माझा अमुक, माझा त्याच्यावर ते पुढे गेले. म्हणून महाराज म्हणतात क्षणोक्षणी हाची विचार, आणि अशा प्रकारे असणारं हे युद्ध जर जिंकायचं असेल तर मग काय केलं पाहिजे, मग विचारपूर्वक त्याचं सत्यता पडताळली पाहिजे की नक्की काय याच्यामध्ये आहे. आणि म्हणून त्या अनुषंगाने ही सगळी जी साधना सांगितली, साधना कशासाठी, तर साधनेच्या द्वारे चित्तशुद्धी आणि चित्तशुद्धीद्वारे जे अधिकारित्व संपत्ती आहे, विवेक, वैराग्य, समाधी, षटक संपत्ती, मोक्षत्व, हा वेदांताचा अधिकारी सांगितला. मग तो विवेक त्याच्या बुद्धीमध्ये प्रस्थापित होण्याकरिता त्याच्यामध्ये कोणते गुण पाहिजे, कोणत्या क्वालिटीज पाहिजेत, त्या क्वालिटीज आता या ठिकाणी 7व्या श्लोकापासून सांगण्याचा प्रयत्न त्यांनी केला. काय काय मला जर मी साधक म्हणून घेत असेल, मला जर परमेश्वराची जीवनामध्ये प्राप्ती करून घ्यायची असेल, मला मोक्ष जर प्राप्त करून घ्यायचा असेल, तर मला माझ्या जीवनामध्ये कोणत्या क्वालिटीज ठेवणं अपेक्षित आहे, किंवा माझ्या अंतःकरणाची असणारी धारणा कशा प्रकारे, दैवी गुणसंपत्ती त्याच्यामध्ये आले पाहिजे, सात्विक गुणसंपत्ती त्यामध्ये वर्धन झाले पाहिजे. मग ती सात्विक गुणसंपत्ती, दैवी गुणसंपत्ती म्हणजे नक्की काय, हे कळण्याकरता 7व्या श्लोकापासून भगवंताने आरंभ केला. आणि ती असणारी क्वालिटी, गुण काय काय तुझ्यामध्ये पाहिजे, की ते गुण प्राप्त केल्यानंतर तुला त्या परमेश्वराची असणारी प्राप्ती सहजतेने होणार. मग दुसरं काही अनायास करायची गरज नाही. फक्त काय, या क्वालिटीज त्या ठिकाणी तू काय कर, निर्माण कर. आणि म्हणून त्या क्वालिटीज या ठिकाणी सांगण्याचा प्रयत्न केला. अमानित्वमदं वित्तम, अहिंसा, क्षांती, आर्जवम, आचार्योपासनं, शौचम, स्थैर्यम, आत्मविनिग्रह. पहिल्यांदा सांगितलं अमानित्व, नंतर सांगितलं अदंबित्व, त्यानंतर सांगितलं अहिंसा, शांती, आर्जवम, आचार्योपासनम, शौचम, स्थैर्यम, आत्मविनिग्रह. अशा प्रकारे असणाऱ्या 6 ते 7 क्वालिटीज ज्या आहेत या पहिल्या श्लोकाच्या माध्यमातून सांगितले की साधकाने सर्वात पहिल्या या 7 ते 8 क्वालिटी आपल्यामध्ये ठेवणं गरजेचं आहे. त्याच्यामध्ये अत्यंत महत्त्वाची क्वालिटी आहे म्हणजे अमानित्व. अमानित्व म्हणजे स्वतःला मोठा मानणं, मी अमुक, मी तमुक, मी असा, मी तसा, मानी भाव त्याच्यामध्ये एखाद्याला अहंकाराचा असणारी मात्रा ज्याच्यामध्ये जास्त आहे, तो स्वतःला जास्त मानी मानतो. म्हणजेच अशा प्रकारे मी मोठा आहे इत्यादी काय आत्मश्लाघा करणे, स्वतःला तसे समजणे, हे मानित्व. हा तसा मानवीपणा न धरणे, अमानित्व म्हणजे अशा प्रकारे मीच मोठा, माझ्यासारखा दुसरा कुणीही नाही, अशा प्रकारे असणारी जी धारणा आहे ही साधकाला अत्यंत बाधक आहे. की मी अमुक, मी तमुक, माझ्यासाठी असं करा, माझ्यासाठी तसं करा, काही नाही. साधकाला ठेविले अनंते तैसेची राहावे, चित्ती असू द्यावे, समाधान या न्यायाने साधकाने साधना केली पाहिजे. आणि ज्या ज्या ठिकाणी मानित्व भावाला त्या त्या ठिकाणी पुन्हा सुखदुःखाचा असणारा व्यवहार आरंभ होतो. म्हणून सर्वात महत्वाचं आध्यात्मिक क्षेत्रामध्ये, साधनाच्या क्षेत्रामध्ये सर्वात महत्वाची गोष्ट कोणती असेल तर आपल्याला मानी न मानणं, सहज प्रवृत्तीने जसं ॲज अबाव त्याच्यामध्ये ॲडजस्ट होत जा असलेल्या परिस्थितीमध्ये ही जी गोष्ट आहे ही अत्यंत महत्वाची. म्हणजे स्वतःला मानी न मानणे हा सर्वात महत्वाचा गुण आपल्यामध्ये पाहिजे. की मी मोठा, मी अमुक, मी अमुक म्हणजे कुठल्याही प्रकारचा असणार आहे
ह्यामुळे मला ते मिळालं, त्यामुळे मला ते मिळालं, या कुठल्याच प्रकारे माझ्यामध्ये असा गुण आहे, मी एवढा विद्वान आहे, माझ्यामध्ये एवढा असं आहे, काही नाही. कुठल्याही प्रकारे असणारी आत्मश्लाघा ज्याला म्हणतो आपण, स्वतःची असणारी स्तुती, स्वतः पण न करणे अथवा दुसऱ्याद्वारे सुद्धा आपली असणारी स्तुती न करवून घेणे, या दोन गोष्टी अत्यंत महत्वाच्या. सहजपणे जे आहे तेवढा वेळ आपला सहज साधनेमध्ये खर्च करत राहणे, हे सर्वात महत्वाचा अत्यंत गुण. की सर्वात पहिला मानी, आपल्याला स्वतःला कुठल्याही प्रकारचा मानीपणा मनामध्ये न धरणे. त्यानंतर अदंभित्व, अदंभित्व म्हणजे खोटेपणा, जे नाही ते दाखवण्याचा असणारा प्रयत्न. अलग अलग म्हणजे हे सर्वात मोठं दुःख आहे अदंभित्व, दंभपणा जो आहे. दंभ म्हणजे काय, जे नाही ते दाखवणं. आता संसारामध्ये जे आहे ते काय आहे, सगळ्यांचं दंभित्वच आहे. वास्तविक नसताना सुद्धा ती वस्तू ज्यावेळेस आपण दाखवण्याचा प्रयत्न करतो त्यावेळेस होणारी काय, सगळी मध्ये अंतःकरणाची चलबिचल आहे, नसताना दाखवायचं. अलग लक्षात. आणि म्हणून त्याकरिता म्हणून कुठल्याही प्रकारचा दंभ मनामध्ये जे आहे, ॲज मी असं आहे, तुम्हाला मला स्वीकार करायचं तर करा, द्यायचं तर द्या, द्यायचं नसेल ते देऊ नका, परंतु हे आहे, हे ॲज अभाव असंच आहे, याच्यामध्ये बदल होऊ शकत नाही, माझ्याकडे एवढंच आहे. परंतु आज जर पाहिलं, आजकालच्या संपूर्ण समाजामध्ये पाहिलं तर समाज जे आहे ते काय करतो, ते झाकून ठेवण्याचा प्रयत्न जास्त आहे आणि जे नाही ते दाखवण्याचा प्रयत्न जास्त आहे. आणि म्हणून काय झालं, समाजामध्ये दुःख जास्त आहे. का दुःख जास्त आहे, आजच्या 40 ते 50 वर्षापूर्वीचा जर कालावधी आपण पाहिला तर आज लोकांना जेवढं टेन्स आहे, जेवढं आज चिंता आहे, प्रकृती खालवत आहे, 40 ते 50 वर्षापूर्वीच्या कालावधीमध्ये हे काही नव्हतं. अगदी अक्षरशः 2-2.5 हजार रुपये पगारामध्ये सुद्धा आरामात लोक राहत होते. काही कुठल्याही प्रकारचा टेन्स नाही, बीपी नाही, काही नाही. म्हणजेच काय, जे आहे हे सरळपणा होता लोकांमध्ये. परंतु काय झालं, आता हळूहळू कलियुगाच्या अनुषंगाने किंवा असणारे भौतिकवाद संस्कृती आपल्या भोवती वाढत असल्यामुळे हे पाहिजे, ते पाहिजे, हे असंच झालं पाहिजे, ते तसंच झालं पाहिजे, काही सहज राहू शकतात. मनुष्याला अन्न, वस्त्र आणि निवारा या 3 गरजा असल्या, फुलफिल झाल्या की मनुष्याला काही नको त्या व्यतिरिक्त. आणि तेवढा परमेश्वर म्हणतो, मीच देतो. अनन्य भावाने माझं जर चिंतन केलं तर त्या सगळ्या मीच तुला देणार आहे. तुला ते प्राप्त करण्याची सुद्धा गरज नाही. तू काय कर, अनन्याश्चिंतयन्तो माम, त्या श्लोकाद्वारे सुद्धा भगवंतांनी सांगितलंय. परंतु जो दंभपणा आहे, हे नाही ते दाखवणं आणि आहे हे झाकून ठेवणं, याच्यावर संपूर्ण जीवनाची आपली सर्कस आहे. आपण जीवन मन फक्त एवढंच करतो, जे आपलं आहे हे आपण झाकून ठेवतो, आपल्याकडे जे नाही ते लोकांना दाखवण्याचा प्रयत्न. आणि त्यासाठी म्हणून हे सगळं जे काय आहे, हाल, अपेष्टा, सुख, दुःख, हे सगळं भोगतोय ते. आणि म्हणून मग काय केलं पाहिजे साधकाने, जे आहे पुन्हा तेथे झालं, आपण कुठं ठेविले अनंते तैसेची राहावे, चित्ती असू द्यावे समाधान. जसं आहे परमेश्वराने ॲज अभाव तसंच राहण्याची, त्या परिस्थितीला बदलायला तुम्ही प्रयत्न केला की तुमचा संपूर्ण वेळ त्याच्यासाठीच गेला. म्हणजे प्राप्त परिस्थितीमध्ये मला काय केलं पाहिजे, मला साधना केली पाहिजे, मला चिंतन केलं पाहिजे, माझा विषय काय आहे, माझा विषय परमेश्वर प्राप्ती, मी या मार्गावर आलो. आणि म्हणून जर परमेश्वर प्राप्तीच मला जीवनामध्ये प्राप्त करून घ्यायचा असेल तर बाह्य विषयांकडे, बाह्य सांसारिक विषयांची अधिक चिंता न करता आपला अधिकात अधिक समय परमेश्वर चिंतन, भजन, पूजन, अध्ययन, अध्यापन या गोष्टीसाठी कसा जाईल, याचीच फक्त साधकाने आपल्या जीवनामध्ये चिंता केली पाहिजे. बाकी कोणत्याही गोष्टीची चिंता जास्त करून उपयोग होत नाही. कारण तेवढी चिंता कराल तेवढ्या आपण साधनेपासून परांमुख होत जातो. आणि म्हणून अशा प्रकारे मग काय केलं पाहिजे, त्याकरिता म्हणून हा दांभिकपणा जो आहे की जे आहे झाकणं आणि नाही ते दाखवणं, हे सोडून दिलं पाहिजे. ॲज अबाउट जसं आहे तसं काय केलं पाहिजे, ॲक्सेप्ट केलं पाहिजे, किंवा जे आहे तसंच प्रेझेंट केलं पाहिजे.
मग माझ्याकडे असंच आहे, मी या व्यतिरिक्त काही करू शकत नाही, तुम्ही कितीही काही म्हटला तरी हे होऊ शकत नाही. हा असणारा दांभिकपणा जो आहे, हा दांभिकपणा कुठल्याही परिस्थितीमध्ये दुसऱ्याला न दाखवणे म्हणजे अदंभित्व. त्यानंतर अहिंसा. अहिंसा म्हणजे अहिंसा शब्दाची व्याख्या आपल्या सगळ्यांना माहिती, म्हणजे दुसऱ्या कुठल्याही प्राण्यांना पीडा होता कामा नये. म्हणजेच काय, म्हणजे पीडा म्हणून शारीरिक फक्त नाही, कायिक, वाचिक आणि मानसिक, या तिन्ही यांनी कुठल्याही प्राणीमात्रांना, कोणालाही, प्राणीमात्रा म्हणजे कुठल्या आपल्या संपर्कात येणाऱ्या प्रत्येक जीवजंतूला शरीराच्या द्वारे सुद्धा पीडा होतं का नाही. वाची आपण काहीतरी बोलून, त्याला काहीतरी बोललोय, हे झालं ते झालं, आपण तुला लागलं, तू हा शब्द म्हणजे एक वेळ शारीरिक पीडा जी आहे, ही शारीरिक पीडा मनुष्य सहन करू शकतो. परंतु एखादा शब्द आपण बोलला आणि एखाद्याला लागला तर या शब्दावरून काय होतं, अनेक गोष्टी घडतात की तो मला त्यावेळेस तसा बोलला होता, ते माझ्या डोक्यात होतं किंवा ते माझ्या ह्याच्यात होतं आणि म्हणून मी असं केलं. म्हणून असणारा शब्द जो आहे अत्यंत विचारपूर्वक, अथवा जे आपण शब्द वापर करणार आहोत त्यामुळे कोणालाही पीडा कशी होणार नाही, दुसऱ्याला दुःख होणार नाही, याचा काय केला पाहिजे, याचा मनामध्ये विचार केला पाहिजे. कायिक, वाचिक आणि मानसिक. आणि मनामध्ये सुद्धा मनापासून खरोखर की दुसऱ्याला कुठल्याही प्रकारच्या अहिंसाचे असणारे जे विचार आहेत, याचं चांगलं होऊ नये, याचा वाटोळच व्हावं, या ज्या गोष्टी आहेत, ह्या कुठल्याही प्रकारे मनामध्ये आपल्या शिवता कामा नये. अंतःकरणामध्ये या येतात म्हणजे अहिंसा या तिन्ही प्रकाराने अहिंसा म्हणजे शारीरिक, वाचिक आणि मानसिक, या तिन्ही प्रकारची असणारी हिंसा कुठल्याही प्राण्याबद्दल, सर्वांबरोबर जीवभावाबद्दल. भूता परस्परे जडो मैत्र जीवांचे, म्हणून माऊलींनी त्या ठिकाणी सगळे एकत्रितपणे, पण कोणत्या उद्देशाने, तर मैत्र जीवांचे, मैत्रीच्या उद्देशाने आपण सगळे एकत्र एव वसुधैव कुटुंबकम. हे सगळी जी वसुधा, हे संपूर्ण विश्व जे आहे, हे आम्ही काय आहोत, एक कुटुंब आहे. ही एवढी प्रगल्भ, एवढी विचारधारा जी आहे, अत्यंत प्रगल्भ विचारधारा आमच्या शास्त्राने आम्हाला सांगितलं. वसुधा, संपूर्ण वसुधा, संपूर्ण पृथ्वी काय तर एक कुटुंबाच्या समान आहे. म्हणजे आपण जसं कुटुंबामध्ये एक दुसऱ्याची काळजी करत राहतो, त्याप्रमाणेच या वसुधेमध्ये, या पृथ्वीवर काय केलं पाहिजे, आपण सगळ्यांनी एकमेकांची काय केली पाहिजे, काळजी केली पाहिजे. हे असणारे अंतःकरणाचे विशाल, ज्याला म्हणतो वृत्ती, हे विशाल वृत्ती कोणाच्या ह्याचे साधक आहे. या साधकाच्या अंतःकरणामध्ये अशा प्रकारचा भाव निर्माण होणं. संगच्छत्वम संमतध्वम, बरोबर चला, वैचारिक येणे एकत्र या. आणि म्हणजे अशा प्रकारे असणारे, म्हणजेच काय, म्हणून कुठल्याही प्राणीमात्राला, जीवमात्राला किंवा त्याच्याबद्दल मनामध्ये त्याला अहिंसा, हिंसा करण्याची जी वृत्ती आहे ती आपल्या मनामध्ये येऊ नये. शांती. शांती म्हणजे शांतपणा अंतःकरणाची, अथवा दुसऱ्याने अपराध केले असता मनामध्ये क्रोध आदी विकार होऊ नये. कुठल्याही प्रकारे असलेल्या प्राप्त परिस्थितीमध्ये कुणी किती कसंही वागलं तरी आपलं असणारं त्याचं उत्तर जे आहे हे कसं सौम्य पाहिजे, शांत. फार गलबलाट झाला की आपण थांबा, शांती निघा. म्हणजे अशा प्रकारे अत्यंत काय म्हणजे प्रत्येक गोष्ट कशी पाहिजे आपल्याला, अत्यंत या ठिकाणी शांत मनाने, शांततापूर्वक, कुठल्याही याच्यावर रिॲक्शन, ऍक्शनवर लगेच रिॲक्शन नाही. तो असा बोलला की लगेच तसं नाही, शांतपणे ऐकून घेऊन विचारपूर्वक त्याला समजून सांगण्याची असणारी वृत्ती जी आहे, हे समजून सांगण्याची वृत्ती. म्हणजे काही जरी अपराध असेल, काही असेल तरी त्याला लगेच त्या भावाने जशास तसं ज्याला आपण म्हणतो टिट फॉर टॅट, हा जो विषय, हा विषय न करता शांत मनाने, शांत चित्ताने, जरी काय एखादा अपराध झाला तरी सुद्धा काय झालं पाहिजे, तो अपराध झाल्यानंतर आपल्या मनामध्ये त्याबद्दल क्रोध भावना, विकार भावना, अंतःकरणामध्ये आवेश, लगेच तू असं केलंस, तसं केलंस, मग मी तुझ्या विरोधात असं करतो, मी तसं करतो, अशा प्रकारे असणारी जी आवेशाची भावना आहे,
की कुठल्याही प्रकारे त्याला संपूर्ण टाकण्याची जी भावना आहे, ही भावना मनामध्ये उत्पन्न न होऊन देणे म्हणजे शांती. आर्जव अत्यंत महत्वाचा गुण. साधन मार्गामध्ये अत्यंत महत्वाचा गुण कोणता असेल तो आर्जवत्व पाहिजे. आर्जवत्व म्हणजे काय? सरळ म्हणा, वक्र म्हणा नाही. जे आहे आता मगाशी जसं सांगितलं त्याप्रमाणे, की जसं आहे तसं एकदम सरळ भावाने, त्याच्यामध्ये कुठल्याही गोष्टीचा दिखावा करणे नाही. जसं आहे तसं सरळ भावाने चालत राहणे. सरळ भावाने तैल आज्य धारया स्रोतसा समम सांगितलं, की जशी तुपाची धार अखंड एक समान असते त्याप्रमाणे सरळ भावाने असणारी अंतःकरणाची वृत्ती आणि त्या अंतःकरणाच्या वृत्तीमध्ये असणारं जे साधना अथवा जो मंत्र असेल त्याचा तैल धारावत चिंतन, कुठल्याही प्रकारचं दांभिकता न घेता सरळ भावाने अंतःकरणाची असणारी भावना, आणि त्या भावनाने काय केलं पाहिजे, मग त्या ठिकाणी काय केलं पाहिजे, आपली साधना केली पाहिजे. म्हणजे अशा प्रकारे आर्जव अत्यंत महत्वाचा. आत एक आणि बाहेर एक असं नाही, जे आत आहे तेच बाहेर आहे, हे साधकांनी शिकणं अत्यंत महत्वाचं आहे. आणि सगळ्यात मोठं दुःख हेच आहे की जे आत आहे हे आम्ही बाहेर दाखवत नाही, जे बाहेर हे आत आमच्या नसतं. आणि म्हणून हे सगळं आपलं जग जे आहे सगळेच्या सगळे आपण या ठिकाणीच फसतो. आणि मग साधकाला काय केलं पाहिजे, आपल्या जीवनामध्ये आर्जवता ठेवली पाहिजे. सहज, ज्याचं जीवन सहज जेवढं होईल तेवढं सहज जीवन बनवण्याचा साधकाने तरी प्रयत्न केला. फार क्लिष्टता नसावी त्या जीवनात, सहजतापूर्वक जे आहे आपल्याला जीवन जगता आलं पाहिजे. आणि फार गोष्टींचा विचार हे असं झालं पाहिजे, ते तसं केलं पाहिजे, असं या जास्त गोष्टींचा विचार न करता प्रकृती यामध्ये काय, प्रकृती एक क्रियमानानी असेल नाही की प्रकृती आपापली सर्व कर्म करण्यातच राहणार. आता भयंकर थंडी पडली, त्यानंतर भयंकर उन्हाळा येणार, पुन्हा पावसाळा येणार. म्हणजे सगळं जे आहे प्रकृतीच्या अनुषंगानेच चाललेलं आहे. हे सगळे विकार हे चालूच राहणार आहेत. मग मला काय सिद्ध करायचं आहे तेवढंच फक्त आपण बघायचं. मला माझ्या जीवनामध्ये काय प्राप्त करायचं, मला कोणतं माझं गंतव्य स्थान आहे, त्या स्थानाचाच विचार करायचा. आणि त्या अनुषंगाने कोणती साधना करायची, त्या साधनेमध्येच रममान. जाये विधी राखे राम ताहे विधी रही, सीताराम 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 कही. की ज्या परिस्थितीमध्ये आहे त्या परिस्थितीला बदलण्याचा प्रयत्न न करता काय करत राहिलं, फक्त सीताराम 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 कही. बस ज्या आहे त्या अवस्थेमध्ये फक्त परमेश्वराचं गुणगान करत राहणं हा अत्यंत महत्वाचा विषय. ते आर्जवम. त्यानंतर आचार्योपासनम. आचार्य जे गुरु आहेत आपले, उगारो अंधकार हरकारो तन्निवर्तते. आता येईल परवा दत्त जयंती येणार आहे, परवा गीता जयंती येणार आहे. अलग लक्षात, ज्या गुरूंनी तद्विद्ये प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया उपदेक्षन्ति ते ज्ञानम ज्ञानिनस्तत्त्वदर्शिनः. त्या गुरूंकडे जाऊन ते ज्ञान प्राप्त केल्यानंतर काय केलं पाहिजे, त्यांची असणारी शुश्रूषा, मोक्षाच्या साधनांचा उपदेश करणाऱ्या गुरूंची त्या ठिकाणी आचार्योपासनम शौचम स्थैर्यम मातवित, की त्या ठिकाणी असणारा जाऊन त्या ठिकाणी त्या गुरुची असणारी उपासना केली पाहिजे, त्याची शुश्रूषा केली पाहिजे. तद्विद्धी प्रणिपातेन सांगितलं गीतेने, परिप्रश्नेन सेवया उपदेक्षन्ति ते ज्ञानम ज्ञानिनः तत्त्वदर्शिनः सांगितलं. तद्विद्धी प्रणिपातेन अनन्य भावाने तद्विज्ञानार्थम स गुरुमेव अभिगच्छत सांगितलं. की कशा त्याचं ज्ञान प्राप्त करून घ्यायचं असेल तर गुरुला शरण गेलं पाहिजे. समित्ताने श्रोत्रियम ब्रह्मनिष्ठम, हातामध्ये समिधा घेऊन कोणत्या गुरुला शरण गेलं पाहिजे, श्रोत्रिय ब्रह्मनिष्ठ जो गुरु आहे त्या श्रोत्रिय ब्रह्मनिष्ठ गुरुकडे हातामध्ये समिधा घेऊन त्या तत्वाचं ज्ञान प्राप्त करून घ्यायचं असेल तर त्याच गुरुला अनन्य भावाने तद्विद्ये प्रणिपाते, प्रणिपात साष्टांग दंडवत, हे भगवंत मी अनन्य भावानं तुम्हाला शरण आलेलो आहे.
मला त्या तत्वाचा असणारा उपदेश तुम्ही करावा. म्हणजे अशा प्रकारे ज्यावेळेस अनन्य भावाने आपण गुरुला शरण जाऊ, तद्विद्ये प्रणिपातेन सेवया. त्यानंतर काही दिवस गुरु म्हणतील मग ठीक आहे, काही हरकत नाही, यथा संवत्सर संवत्सत, त्या ठिकाणी सांगितलं हे काय वर्षभर पहिल्यांदा, आता लगेच तुम्हाला पाहिजे. पहिल्यांदा असं ना, गुरु आल्या, शिष्य आल्यानंतर गुरु पहिल्यांदा काय करायचं, परीक्षा करायची. मग थांब जरा, इतक्या गाई सांभाळ, हे कर ते कर. अनेक वर्ष त्याला फक्त सेवा हाच विषय होता. सेवा हा विषय झाल्यानंतरच त्याला उपदेश असायचा. सेवा हा उपदेश होत नाही तोपर्यंत उपदेश काय, कारण का जोपर्यंत कुठलंही जरी माती जरी झाली, एखादा आपल्याला मडकं किंवा हे माठ जरी बनवायचं झालं तरी मातीवर संस्कार करायला लागतात. नुसती माती आणून चालत नाही. काय करायला लागतं, ती माती आणायला पाहिजे, ती कुटायला पाहिजे, ती बारीक केली पाहिजे. त्याच्यामध्ये दुसरं काय असेल ते का इतर काय जे आहे भुस्सा बिस्सा काय जे असेल इतर ते सगळं त्याच्यामध्ये ते मिक्स केलं पाहिजे, त्या प्रमाणात पाहिलं पाहिजे. त्यानंतर सगळ्याचं एकत्रीकरण केलं पाहिजे, त्याच्यात पाणी ओतून ठेवलं पाहिजे. त्यानंतर लगेच काही होत नाही. मग त्यानंतर तो चिखलाचा गोळा बराच वेळ मुरत ठेवला पाहिजे, 1 दिवस 2 दिवस. आणि तो परिपूर्ण झाल्यानंतर मगच त्याला काय करतो, कुंभकार आकार देण्याचा प्रयत्न करतो. लगेच माती आणली, टाकली, पाणी टाकलं, भिजवलं, चिखल केला, लगेच माठ बनला, असं होत नाही. त्याला प्रक्रिया आहे. तसं या ठिकाणी जरी शिष्य आल्यानंतर लगेच गुरु मी तुम्हाला शरण आलेलो आहे, गुरुदेव मला उपदेश करा होत नाही. मग ते सगळे श्वेतकेतू होतं. म्हणून त्या ठिकाणी उपनिषदामध्ये ती कथा सांगण्याचं तात्पर्य असते की कधी बुद्धिमान असला ते जोपर्यंत अनन्य भावाने गुरुला शरण जात नाही तो पण गुरु सुद्धा तो तत्वाचा उपदेश करणार नाही, बाकी सगळा उपदेश करते. आणि म्हणून मग काय, मग वडिलांना उपदेश करण्याची गरज भासली. मग तत्वमसी हा उपदेश वडिलांनी श्वेतकेतूला. म्हणजे अशा प्रकारे म्हणून त्यासाठी काय पाहिजे, तद्विद्ये प्रणिपाते, अनन्य भावाने पहिल्यांदा गुरुला शरण आलं पाहिजे. त्याची असणारी सेवा शुश्रूषा केली पाहिजे. काय असतील आश्रमातली कामं असतील तिथं गुरुकुलामध्ये काय सांगतील ते 1-2 वर्ष. आणि ज्यावेळेस गुरूंना वाटेल काय की बाबा याच्यामधला सेवा शुश्रूषा का करायची, तर सेवा शुश्रूषाने होणार का नाही, गुरु स्वतः करू शकतात. परंतु आपल्यामध्ये असणारी अहमवृत्ती जी आहे, ही अहमवृत्ती जोपर्यंत सरेंडर होत नाही तोपर्यंत ते ज्ञान देऊन सुद्धा उपयोग नाही. पात्रता ज्याला म्हणतो आपण, पात्रता आल्यानंतर काय, योग्य ठिकाणी दिलेली वस्तू, सगळ्या शेतीची कामं मशागत झाल्यानंतर जर बी त्या ठिकाणी टाकलं तर 1-2 पावसामध्ये अतिशय छानपैकी आपल्याला ते उगवून येतं. का, तर पूर्वी त्याची मशागत झाली. तसं सेवा शुश्रूषाने काय करायचं, का गुरुची सेवा म्हणजे व्यक्ती सेवा नाहीये, व्यक्ती संप्रदाय आमचा नाहीच आहे. जेवढे संप्रदाय व्यक्तिगत असतात त्या व्यक्तीबरोबर ते संप्रदाय सुद्धा संपतात. ही असणारी परंपरा अनादी कालापासून त्या परंपरेची असणारी सेवा. आणि मग अशा प्रकारे त्या परंपरेच्या अनुषंगाने ज्यांनी ज्यांनी हे ज्ञान प्राप्त करून घेतलं त्या सर्वांची असणारी सेवा. म्हणून अस्मदाचार्यपर्यंता म्हणतो आपण. वंदे गुरुपरंपरा. एकच गुरु नाही, नारायण समारंभाम, नारायणापासून आरंभ करून आत्तापर्यंत असणारी ही अव्याहतपणे प्राप्त झालेली गुरुपरंपरा. म्हणजे अशा प्रकारे हे अनादी कालापासून आजचं नाहीये ज्ञान. तर कधी आता गीताचं म्हटलं, गीता 5000 वर्षापूर्वी केलेला उपदेश आहे त्या ठिकाणी. म्हणजे आजचं एक आहे म्हणून अनादी कालापासून आलेली परंपरा आहे. तत्पूर्वी असणारी स्मृती, तत्पूर्वी असणारा श्रुती, म्हणजे लाखो वर्षाची असणारी ही परंपरेने प्राप्त झालेलं ज्ञान ज्यांनी टिकवलं म्हणजे असंच टिकवता आलं का नाही, त्याच्यासाठी आत्मसमर्पण करावं लागतं. काहीतरी त्याच्यासाठी जीवनामध्ये समर्पण भाव लागतो. त्यागाची, सांसारिक मोहामध्ये न गुंता काहीतरी मनामध्ये ज्यावेळेस त्यागाची भावना होते, त्यागामुळेच तपसा ब्रह्मविद्या, तपामुळेच ही जी विद्या आहे, हे विद्या आजपर्यंत अस्मदाचार्यपर्यंत, आत्ता आमच्या गुरूंपर्यंत, गुरुशिष्य परंपरेने काय ही संपूर्ण टिकवण्याचं ज्यांनी ज्यांनी काम केलं त्या संपूर्ण गुरु परंपरेला
मी वंदन करतो. आणि अशा प्रकारे असणारी सेवा शुश्रूषेच्या द्वारे त्या व्यक्तिगत नाही गुरुची ती सेवा, मग कोणाची ती असणारी परंपरेची, त्या परंपराबद्दल असणारी आत्मसमर्पणाची भावना त्या ठिकाणी आपल्याला जागृत करण्याकरिता म्हणून हे सगळ्या सेवा आहे. त्याने मग आपल्याला फायदा काय? मग माझा अंतःकरणाची शुद्धी. माझा फायदा काय? अनन्य भावाने शरण जाऊन, आनंद भावाने शरण जाऊन जो अंतःकरणाची शुद्धी. आणि एकदा अंतःकरणाची शुद्धी झाल्यानंतर फक्त उपदेश मात्र आहे, तत्त्वमसी, बस. उपदेश केला त्या क्षणी, सर्व परिपक्व अवस्थेमध्ये असल्यानंतर मग काय, फक्त उपदेश झाल्यानंतर त्या क्षणी त्याला ते ज्ञानाची प्राप्ती होऊन जाणार. म्हणजे अशा प्रकारे म्हणून मग काय केलं पाहिजे? म्हणून काय पाहिजे? त्याचं अत्यंत महत्वाची म्हणजे गुरु शुश्रूषा, गुरुची असणारी सेवा, गुरु परंपराबद्दल असणारा आदर व्यक्त झाला पाहिजे, हे अत्यंत महत्वाचं. त्यानंतर आचार्योपासनम शौचम. शौचम म्हणजे शुद्धता, आंतरिक बाह्य दोन्ही अलग अलग स्नान आदी करून, स्नान संध्यादी करून त्याने काय व्हायचं? आता आपल्याला वेदांत शिकायचं आहे. आणि हे कशाला नाही, जोपर्यंत शास्त्राचं ज्ञान प्राप्त करून घ्यायचं असेल तोपर्यंत जसं सांगितलं त्याप्रमाणे पूर्वमीमांसेच्या अनुषंगाने उत्तरमीमांसाचं जरी ज्ञान प्राप्त करून घ्यायचं असेल तरी सुद्धा त्या ठिकाणी असणारं जे काय आहे, शरीराचे मलमान्याने आधी जे काय आहे, अथवा मनामधील रागद्वेष दोन्ही प्रकारचं या ठिकाणी काय सांग. शौच म्हणजे दोन्ही प्रकारचे. एक शरीराचं सकाळ स्नान, संध्या, पूजा, अर्चा, त्यानंतर गंधधारण, तिलक विधी काय जे असेल त्या सर्वांनी शरीराची असणारी शुद्धता. आणि मनामध्ये सुद्धा, अंतःकरणामध्ये सुद्धा काही दोष आहे ते सुद्धा कुठले राग द्वेष आदी आहे त्यांची सुद्धा काय केलं? शुद्धी केली पाहिजे. आणि त्याकरता वैराग्य आदी जे आहे हे त्या ठिकाणी प्राप्त करून घेतलं पाहिजे. म्हणजे अशा प्रकारे शौच म्हणजे शुद्धता, त्या ठिकाणी स्वच्छता, शुद्धता. स्वच्छता हाच परमेश्वर आपण म्हणतो की ज्या ठिकाणी स्वच्छता असते त्या ठिकाणी परमेश्वर आपल्या आप त्या ठिकाणी वास करतो. म्हणून त्या ठिकाणी असणारी संपूर्ण स्वच्छता दोन्ही अनुषंगाने या ठिकाणी सांगितलं. त्यानंतर शौच झाल्यानंतर स्थैर्यम. स्थैर्य म्हणजे मोक्ष मार्गाविषयी दृढनिष्ठा, स्थैर्य पाहिजे मनामध्ये, स्थिरता आली पाहिजे मनामध्ये. काय म्हणजे मी या मार्गावर आलेलो आहे, आता आम्ही संकल्प केलेला आहे काय की संपूर्ण हे पाठ जे आहे उपनिषदादी संपूर्ण शांकर भाष्य जे आहे कुठल्याही परिस्थितीमध्ये आम्ही संपूर्ण करू, कितीही विघ्न येऊ. मनाची असणारी धारणा, स्थिरता पाहिजे मनामध्ये की या मार्गावर आता न फिरे माघारी. सांगितलं की एकदा या मार्गावर आल्यानंतर काय कुठल्याही परिस्थितीमध्ये आता मी मागे फिरणार नाही. साधनेच्या मार्गावर आलो ना, आता आलो ना, काही हो, परंतु कुठल्याही परिस्थितीमध्ये मागे हटणार नाही. परमेश्वर प्राप्त करूनच काय करेल, आता आम्ही शांत बसेल. अशा प्रकारे मनाशी असणारे, अंतःकरणाच्या असणारी अत्यंत मनामध्ये ती गोष्ट प्राप्त करण्यासाठी आस लागणे परमेश्वराची म्हणजे काय? स्थैर्यम. त्यानंतर आत्मविनिग्रह. आत्मविनिग्रह म्हणजे शरीर इंद्रिय समूहाला असन्मार्गापासून परावृत्त करून सन्मार्गामध्ये ठेवले. शरीर आणि ही काय विषयापासून ही जे पंच ज्ञानेंद्रिय आहे, हे पंच कर्मेंद्रिय आहे, काय आपापल्या विषयांकडे धावण्याचा त्यांचा प्रयत्न. शब्दादि पंचभिरेव पंचपंचत्ववायु स्वगुणेन बद्ध. कुरंग, मातंग, पतंग, मीन आणि भृंगा. काय झालं? हे 5 जे प्राणी आहे हे आपापल्या मध्ये असणारं आपलं एक एक इंद्रिय अत्यंत प्रबल असल्यामुळे त्यांचा नाश करून त्यांनी घेतला. आणि म्हणून इंद्रियाच्या अधीन न होता त्यांना विषयांच्या अनुषंगाने जाऊ न देता परांजखानुव्यत्रण स्वयंभू तस्मात् परां पश्यति नान्तरात्मन् कश्चित धीर आत्मान ऐक्षत. आवृत्त चक्षु सांगितलं, अमृतमिच्छन् सांगितलं. काय केलं? आवृत्त चक्षु झाला पाहिजे, बहिर्मुख चक्षु नाही झालं, अंतर्मुख झालं पाहिजे. म्हणजेच असणारी इंद्रियांची धारणा जी विषयांच्या अनुषंगाने धावते आहे, मला हे खायचंय, मला ते प्यायचंय, मला असं करायचंय, तसं ऐकायला पाहिजे, या ज्या सगळ्या इंद्रियाकडे सातत्याने धावणारी ओढ आहे ती त्यांना काय केलं? अंतर्मुख केलं. म्हणजे कश्चित धीर आत्मान ऐक्षत. काय करतोय? आवृत्त चक्षु म्हणजे आतमध्ये पाहण्याची.
काय झाली पाहिजे, सवय लागून गेली पाहिजे. आवृत्त चक्षु म्हणजेच काय, असत मार्ग जो आहे, असत प्रवृत्तीकडे, जे संसाराकडे जाण्याचा जो ओढा आहे तो थांबून तोकडे पारमार्थी तत्वाकडे वळून घेतला पाहिजे. म्हणजेच काय, आत्मविनिग्रह, आत्म्यावर काय करणे, विजय प्राप्त करणे. म्हणजे अशा प्रकारे असणारे हे अमानित्वाचे असणारे हे विषय किंवा हे असणारी साधना, हे सगळे भाव जे आहेत, हे भाव काय पाहिजे, आपल्या अंतःकरणामध्ये ज्यावेळेस होतील निर्माण, त्यावेळेस निश्चितपणे परमेश्वर काय आपल्याला लांब नाही, परमेश्वर या ठिकाणीच आहे. अंतस्थ आत्मान अजम दृष्टा सांगितलं, भ्रमंती मूढा गिरिगव्वरेषु, की या ठिकाणीच असताना आम्ही त्याला प्राप्त करण्यासाठी इकडे जातोय तिकडे जातोय, पण तो आहे कुठे, आहे इथेच. आणि म्हणून त्याला त्या ठिकाणीच साक्षात्कार करून घ्यायचा असेल तर काय केलं पाहिजे, हे सगळे जे गुण आता सांगितलेले आहेत हे सर्व गुण आपल्याला आपल्या जीवनामध्ये प्राप्त करून घेतले पाहिजे. पाहू आचार्य काय भाष्यमंत करतायत ते पाहू. चला, अमानित्वैदी अमानित्वम मान्यः भावः मानित्वम आत्मनः श्लाघनम तद अभावः अमानित्वम अदम्बित्वम स्वधर्म प्रकटीकरणम दम्बित्वम तद अभावः अदम्बित्वम अहिंसा अहिंसनम प्राणिनाम अपीडनम क्षांतिः परा अपराध प्राप्त अविक्रियाः आर्जवम ऋजिभावः अवक्रत्वम आचार्योपासनम मोक्ष साधन उपदेष्टुम आचार्यस्य शुश्रादि प्रयोगेन सेवनम शौचम कायमलानां मज्जलाभ्यां प्रक्षालनम अंतश्च मनसः प्रतिपक्षभाव रागादि मलानां अपनयनम शौचम स्थैर्यं स्थिरभावः मोक्षमार्गे एव कृतव्यवसायित्वं तद्ध्यावसत्वं आत्मनिग्रह आत्मनः अपकारतया आत्मशब्दवाचस्य क्रियाकार्यसंगातस्य विनिग्रह स्वभावेन सर्वतः प्रवृत्तस्य सन्मार्गे एव निरोधः आत्मनिग्रहः. काय म्हणतात पाहू, त्याचा असणारं मराठीमधलं भाषांतर. काय म्हणतात आचार्य पाहू, अमानित्व म्हणजे ज्याला भाव गर्व असतो तो मानी, त्याचा भाव मानीपणा म्हणजे आपली श्लाघा, तिचा अभाव असणे म्हणजे अमानित्व. मग अशी आता त्याची व्याख्या सगळी झाली. त्यानंतर स्वधर्माचे आडंबर दाखवणे हे दंभित्वम. स्वधर्माचे, मी अमुक मी तमुक, लोकांना फार आडंबर दाखवायचे असते. कुठल्याही चुपचाप साधना म्हणजे अलग अलग उत्तमा सहजा अवस्था पाहिजे. सहज अवस्थेमध्ये अलग अलग काय चाललंय काय नाही, काय शांतपणे जे काय आपला जप असेल, जे काय आपली साधना सांगितली असेल ती शांतपणे निरंतर चालू राहिली पाहिजे. जे काय गुरुनी सांगितलं असेल, श्रीराम जय राम जय जय राम, ओम नमः शिवाय, काय जे असेल ते कुठल्याही प्रकारामध्ये त्याच्यामध्ये काय स्वधर्माचा आडंबर होता कामा नये साधकाच्या जीवनामध्ये. मी अमुक मी तमुक ह्या आसन तसं काही अत्यंत सहजतेने आपली साधना त्या ठिकाणी चालली पाहिजे. मग तेच सांगितलं, स्वधर्माचे आडंबर दाखवणे हेच दंभित्व, त्याचा अभाव म्हणजे अदंभित्व. कुठल्याही प्रकारचा आडंबर समाजापुढे न करणं दंभित्वम. त्यानंतर अहिंसा. अहिंसा म्हणजे प्राण्यांना पीडा न देणे ही अहिंसा. दुसऱ्याचा अपराध झाला असताही आपले चित्त विकार रहित असणे ही शांती. सरळपणा कुटीलपणा अभाव हे आर्जवम. मोक्ष साधनांचा उपदेश करणारे जे आचार्य त्यांची शुश्रूषा योगाने सेवा करणे हे आचार्य उपासनम. मृत्तिका व उदक याने शरीर मलाचे प्रक्षालन करून विरुद्ध भावना अंतःकरणामध्ये आणून रागादी मलांचे दूर करणे हे शौच. तर मोक्ष मार्गामध्ये निश्चितपणे स्थिर राहणे हे स्थैर्य. आत्म्याला उपकारक आणि म्हणूनच आत्मशब्दवाच्य देहेंद्रिय संघात त्यांच्याशी विशेष निग्रह म्हणजे स्वभावतः चौकडे प्रवृत्त होणाऱ्या इंद्रिय देहेंद्रिय समूहाच्या सन्मार्गाच्या ठिकाणी स्थापना करणे म्हणजे आत्मविनिग्रह. म्हणजे अशा प्रकारे असणारे या ज्या क्वालिटी आहेत या क्वालिटी मनामध्ये स्थापित करणे व त्याचा विचार वारंवार करत राहणे आणि त्या प्राप्तीसाठी प्रयत्नशील राहणे. त्यानंतर काय सांगितलं, इंद्रियार्थेषु वैराग्यम अनहंकार एवच जन्म मृत्युजरा व्याधी दुःख दोषानुदर्शनम. अशा प्रकारे त्यानंतर इंद्रियार्थेषु वैराग्यम अनहंकार एवच जन्म मृत्युजरा व्याधी दुःख दोषानुदर्शनम याचा असणारं विशेष व्याख्यान उद्याच्या पाठामध्ये करणार आहोत.